नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची बातमी आहे. तर आता तुमचे जे काही अर्ज आहेत ते मंजूर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. भरपूर लोकांचे अर्ज हे मंजूर झालेले आहे आणि त्यांना मेसेजसुद्धा येत आहे. आणि काही जणांचे अर्ज ॲपमध्ये अप्रूव्ड दाखवत आहे आणि काही जणांचे अर्ज इन रिव्ह्यूसुद्धा दाखवत आहेत आणि काही जणांचे अर्ज पेंडिंग दाखवत आहे. तर तुम्ही आता तुमच्या ऑनलाईन फॉर्मचे स्टेटस चेक करू शकता. तर आता लवकरात लवकर आपलं स्टेटस चेक करा. सर्व स्टेटसचे अर्थ तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि त्यामधून तुम्हाला समजेल की तुमचा फॉर्म कोणत्या स्टेजला आहे आणि प्रत्येक स्टेटसचा काय अर्थ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि आपलं नारी शक्ती दूत ॲप अपडेट करून घ्यायचं आहे. अपडेट केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल. तर इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP इथे टाकून व्हेरीफाय OTP करायचा आहे. तर आता तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल. तर केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही जे काही अर्ज केलेले असतील ते इथे बघायला मिळेल. तर तुम्ही इथे बघू शकता जे काही तुमचं नाव आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे, स्टेटस आहे, तर ते इथे दाखवेल. तर आता काही जणांचे स्टेटस अप्रूव्ड दाखवत असेल तर त्यांना काहीही करायची गरज नाही आणि काही दिवसांमध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहे त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील. तर आता काही जणांचं स्टेटस पेंडिंग दाखवेल आणि काही जणांचं स्टेटस इन रिव्ह्यू दाखवेल. तर आता ज्यांना इन पेंडिंग दाखवत असेल तर त्यांचा फॉर्म पुढे पाठवण्यात आलेला नाही. तर जेव्हा हा फॉर्म पुढे पाठवला जाईल तर हा फॉर्म रिव्ह्यूमध्ये जाईल आणि इन रिव्ह्यूमधून हा फॉर्म अप्रूव्ड होईल. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे. तर लवकरच सर्वांचे फॉर्म हे अप्रूव्ड होणार आहे. कसलीही काळजी करायची गरज नाही. तर आता काही जणांचे स्टेटस इन रिव्ह्यू दाखवेल. तर याचा अर्थ असा की आपण जो फॉर्म भरला होता तो आता पुढे पाठवण्यात आलेला आहे. तर आता हा फॉर्म चेक होईल आणि अप्रूव्ड होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे स्टेटस बघायला मिळेल. तर एक महत्त्वाची बाब लक्षात असू द्या, तर ज्यांचं स्टेटस रिजेक्टेड दाखवेल तर त्यांनी या योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा आहे. आणि काही जणांना डिसअप्रूव्ड स्टेटस बघायला मिळत असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत तर त्या दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. असेच अपडेटबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.